नसरापूर प्रकरणामध्ये आता बीडमध्ये आंदोलने आणि आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी होतीये। आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि बीडमध्ये सर्व पक्षीयांकडून हे निदर्शन करण्यात आलेले आहे। तर नसरापूर प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळते। सोलापूरमध्ये मोर्चा झाला, त्याचप्रमाणे पुण्यामध्ये मोर्चा झाला। तर आता आपण हा मोर्चा पाहतो तो बीडमध्ये सुद्धा अशाच प्रकारची निषेधाची आंदोलनं झालेले आहेत आणि निषेध केला जातोय नसरापूर प्रकरणाचा। आरोपीला फाशीची शिक्षा, कडक शिक्षा मिळावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं एक निवेदनही देण्यात आलं। 3 वर्षाच्या मुली जर सुरक्षित नाहीये, 4 वर्षाच्या चिमुरडीवर नसरापूर येथे जर अत्याचार होतो आणि तिला त्या शेणामध्ये लिपलं जातं, अतिशय निंदनीय आणि घृणास्पद गोष्ट आहे। मी शासनाला, प्रशासनाला आणि तपास यंत्रणाला ही विनंती करेल की आता न्याय व्यवस्थेने त्याला पोलीस कोठडी दिलेली आहे, पण तपास यंत्रणांनी असं करावं की त्याचे काटेकोरपणे त्याचे तपास करावा आणि पुरावे, योग्य ते पुरावे न्याय व्यवस्थेसमोर ठेवावे, जेणेकरून त्याला फाशीची शिक्षा, योग्य ती कठोर शिक्षा झाली पाहिजे।